महापौर आपण बसला काय नेमक्या शहराच्या समस्या सर्वात पहिले प्राधान्य असणार आहे काय सांगा? आपल्याला आता मी पूर्वी सांगितलंच, पाणी, स्वच्छता आणि आरोग्य हे शहराची प्रमुख अडचणी आहेत. त्या सर्व दूर करण्यासाठी जे प्रयत्न करता येतील ते सर्व करणार. नगरपालिकेच्या ज्यावेळेस निवडणुका झाल्या भ्रष्टाचाराचा एक मुद्दा खूप मोठा होता, काय चौकशी लागणार? आता मला सर्व प्रकारची माहिती घ्यावी लागेल. मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पदावर किंवा एवढ्या मोठ्या अहद्यावर मी काम करत आहे. मला संपूर्ण प्रकरणांची माहिती घ्यावी लागेल, त्याच्यानंतर तो निर्णय घेईन. महापालिकेतील आरोग्याचा प्रश्न खूप बिकट आहे. तुम्हालाही माहिती आहे की गाड्या बरोबर येत नाहीत, गाड्यांची बिघड होते. याबाबत सगळ्यात जास्त हा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही कसा हाताळणार? आरोग्य व स्वच्छता, आरोग्याच्या बाबतीत स्वच्छता आरोग्य आम्ही सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे आणि हॉस्पिटलला सुद्धा जे जे आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील मोठे मोठे हॉस्पिटल आहेत, वायसेमा असेल, थेरगाव असेल, जे जे तिथं सर्वीकडे मी स्वतः जाऊन व्हिजिट करणार आहे आणि ज्या अडचणी असतील त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. नागरिकांना जो आता सध्या दिवसाड पाणी पुरवठा होत आहे, डेली पाणी पुरवठा होणार का, काय आश्वासन आहे? हार्डीकर साहेबांनी कालच सांगितलं, त्या ठेकेदारांनी दिरंगाई केल्यामुळं रामास्केटचं जे पाणी आहे ते आतापर्यंत येऊ शकलं नाही, परंतु ते ठेकेदारच या प्रक्रियेतून आता बाद होणार आहे आणि नवीन ठेकेदाराकडून मी माझ्या कार्यकाळातच रोज पाणी पुरवठा करून घेणार आहे. भाऊ, आज खरं तर महापौरांच्या पदी तुम्ही आज बसला आहात. अशी कुठली व्यक्ती आहे की त्यांना तुम्ही आज आठवण करणार? स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या पुण्याईमुळं भारतीय जनता पक्ष या शहरातील आमदार आदरणीय महेशदादा लांडगे, आदरणीय शंकर शेठ जगताप, बापू काटेंनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवला, आदरणीय अमितजी गोरखे, उमाताई खापरे आणि आमचे सर्वच भारतीय जनता पक्षावर मनापासून प्रेम करणारे आमचे सहकारी, सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या सहकार्याने मला आज ही संधी मिळालेली आहे. भाऊ, एक तरुण महापौर जो आहे तो पिंपरी चिंचवड शहराला मिळालाय, काय विजन असणार आहे तुमचे आता? या शहराची उंची कशी वाढवता येईल आणि देशात हे पिंपरी चिंचवड शहर जे आपलं आशिया खंडातील सर्वात टॅक्सेशनच्या बाबतीत सर्वात मोठं शहर म्हणून ओळखलं जायचं आणि आत्ता सुद्धा या शहराला त्याच प्रकारचा दर्जा कसा देण्यात येईल देशात, त्याच या दृष्टीने प्रयत्न. खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्जबाजारी झालेली आहे, तर त्या कर्जबाजारीतून मुक्त करण्यासाठी काय उपाययोजना राबवाव्यात असं वाटतं तुम्हाला? आता भारतीय जनता पक्षाचंच सरकार आहे, त्यामुळं त्या आयुक्तांशी चर्चा करून आता सध्याची बजेटची परिस्थिती पाहून वरिष्ठांकडून सुद्धा मदत घेऊन जास्तीत जास्त सुविधा येथील नागरिकांना कशा देण्यात येतील यासाठी पिंपरी चिंचवड शहरात अनेक विकास कामे व्हावीत म्हणून राज्यातून किंवा केंद्रातून निधी आणण्यासाठी काय प्रयत्न करा? हा त्यासाठीच मी मुख्यमंत्री साहेबांना भेटून या शहराच्या गरजा, प्राथमिक गरजा सांगणार आहे आणि मुख्यमंत्री साहाय्याने निधी असेल किंवा मुख्यमंत्री मनापासून आम्हाला मदत करणार आहे. पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये शहरातील नागरिकांना काय संदेश? सर्व शहरातील नागरिकांना हा संदेश दिला जाईल की 4 वर्ष झाले प्रशासन काळामुळे आपली गैरसोय झालेली ही सर्वांना मान्य आहे, परंतु आता सर्व तरुण तडफदार नगरसेवक या सभागृहात आज आलेले आहेत. आम्ही सर्व आता प्रशांत भाऊ असतील, राजू भाऊ, सर्वांना अनुभव आहे, सर्व मिळून आपल्या सर्व अडचणी दूर करण्याचा मनापासून प्रयत्न करणार आहोत आणि आपण सुद्धा आपली जागरूकता दाखवावी आणि या शहर सुधारण्याच्या बाबतीत आपलं सुद्धा कर्तव्य आहे हे न विसरता आपण सुद्धा आम्हाला सहकार्य करून त्या दृष्टीने प्रयत्न करावे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.